मित्रांनो नमस्कार, मी अमित बागडे। पीएम किसान योजनेअंतर्गत मोठी अपडेट आलेली आहे आणि या अपडेटमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचे हप्ते थांबू शकतात किंवा बंद होऊ शकतात। म्हणून तुम्ही पात्र लाभार्थी आहात की नाही, नेमकं काय आहे अपडेट हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो ज्याचा की तुम्हाला फायदा होईल। मित्रांनो, केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या पारदर्शकतेसाठी मोठे पाऊल उचलले आहे। काही अपात्र शेतकरी या योजनेचा लाभ घेत असल्याचे दिसून आले आहे, म्हणून ही पडताळणी सुरू करण्यात आली आहे। या संबंधीची अधिकृत नोटीस पीएम किसान योजनेच्या संकेतस्थळावर जारी करण्यात आली आहे। यामध्ये 2 ऑगस्ट रोजी वाराणसी येथून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। भरपूर शेतकऱ्यांना पैसे देखील मिळालेले आहेत, परंतु यामध्ये असे काही शेतकरी आहेत ज्यांना पैसे मिळणार नाहीत, तर यासाठी शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य केली आहे। जर तुमचे देखील पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला ई-केवायसी करणे अनिवार्य आहे। OTP आधारित ई-केवायसी पीएम किसान या पोर्टलवर उपलब्ध आहे। तुम्ही तुमच्या मोबाईलमधून देखील ई-केवायसी करू शकता किंवा बायोमेट्रिक आधारित ई-केवायसीसाठी जवळच्या CSC केंद्राशी संपर्क साधा। तर यामध्ये अजून एक महत्त्वाची सूचना आलेली आहे। विभागाने काही संशयित प्रकरणे ओळखली आहेत जी पीएम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये वगळण्याच्या निकषांतर्गत येऊ शकतो। या निकषाद्वारे भरपूर शेतकऱ्यांना काढून टाकले आहे। यामध्ये 1/2/2019 नंतर जर तुम्ही जमीन घेतली असेल तर या अंतर्गत तुम्ही आता पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। म्हणजे जर तुम्हाला याआधी हप्ते मिळत असतील तर ते आता बंद होणार आहेत। मित्रांनो, यामागचं कारण म्हणजे योजनेची घोषणा झाल्यावर अनेक लाभार्थ्यांनी फक्त लाभ मिळवण्यासाठी जमिनी नावावर करून घेतल्या। तसेच ज्या प्रकरणामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत आहेत, उदाहरणार्थ पती, पत्नी, प्रौढ सदस्य किंवा अल्पवयीन, तरी ते प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा प्रकरणांचे फायदे तात्पुरते रोखण्यात येणार आहेत। अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती नोटीसद्वारे देण्यात आलेली आहे। म्हणजे तुमच्या कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य लाभ घेत असतील तर त्यांचे रेशन कार्ड वेगळे असणे गरजेचे आहे। यामुळे ते लाभ बंद होऊ शकत नाहीत। जर तुमचे रेशन कार्ड एकच असेल आणि लाभार्थी अनेक असतील तर त्या लाभार्थ्यांचे हप्ते हे बंद होणार आहेत।